वरळीत स्पामध्ये झालेल्या हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली. खंडणीच्या त्रासाला कंटाळून गुरु वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली. खुनाच्या घटनेत आरोपीबाबत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला. विशेष म्हणजे हत्या झालेल्या गुरुच्या शरीरावर 22 जणांच्या नावाचा टॅटू होता. वाघमारेने त्याच्या शत्रूंची नावे दोन्ही पायांवर टॅटूने लिहिली होती. यात गुरुच्या हत्येची सुपारी देणाऱ्याचंही नाव होतं. गुरु वाघमारे हा पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करत होता. त्याची हत्या स्पाच्या मालकानेच केली. स्पा विरोधातल्या तक्रारी आणि खंडणीच्या त्रासाला कंटाळून मालकानेच त्याच्या हत्येची सुपारी दिली होती. शेरेकर त्यांच्या वरळीतील सॉफ्ट टच स्पा आणि नालासोपाऱ्यातील आरोपी फिरोजचा स्पा गुरु वाघमारेच्या तक्रारीमुळे बंद झाला होता. त्यामुळे गुरुच्या हत्येची सुपारी दिली होती. स्पा मर्डर केसचा खुलासा टॅटूवरून झालाय. गुरु वाघमारेच्या शरीरावर मिळालेल्या टॅटूवरून गुन्हे शाखेने या हत्या प्रकरणाचा छडा लावला. मृत्यू झालेल्या गुरु सिद्धप्पा वाघमारे याने गजनी चित्रपटातील आमिर खान प्रमाणे शरीरावर त्याच्या शत्रूंची नावे टॅटूने लिहिली होती. या नावांच्या यादीतील एका नावावरून पोलिसांनी हत्या प्रकरणाचा उलगडा केलाय. पोलिसांनी स्पाच्या मालकासह 5 आरोपींना ताब्यात घेतलं. गुरुने टॅटूने ज्यांची नावे लिहिली होती त्यात स्पाच्या मालकाचेही नाव होते. जिथे गुरुची हत्या झाली होती स्पाच्या मालकाने पोलिसांना गुरुच्या हत्येची माहिती खूप उशिरा दिली होती. त्यामुळे पोलिसांनी संशयाच्या आधारे स्पा मालक संतोष शेरेकर यांची चौकशी केल्यानंतर सर्व उलगडा झाला.